बिहार विधानसभा निवडणुकांच्या नंतर आता काँग्रेस नेमकं काय करणार आहे या संदर्भातली मोठी बातमी आहे। कारण काँग्रेस आता बिहारमधल्या वोटर्स डेटा चेक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खरगेंच्या निवासस्थानी एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी हा निर्णय घेतलाय। बिहार निवडणुकीबद्दल काँग्रेस आता वोट चोरीचा मुद्दा बनवणार आहे। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या बैठकीमध्ये काँग्रेसने हा निर्णय घेतलेला आहे। तर खरं तर बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधी यांनी उचलून धरलेला होता। मात्र काल ज्या पद्धतीने निकाल हाती आले बिहारमधल्या विधानसभा निवडणुकांचे, त्यावेळेला काँग्रेसचा हाच मुद्दा फारसा चालला नाही। मतदारांनी ह्या मुद्द्याला फारसा डोक्यावरती घेतलं नाही असं दिसून आलं। मात्र आता हाच मुद्दा घेऊन काँग्रेस पुढे जाणार आहे। काँग्रेस आता बिहारमधल्या वोटर्सचा डेटा चेक करणार असल्याची माहिती समोर येते आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सोमेश, काय अधिकची माहिती या बैठकीमध्ये झालेल्या पुढच्या मुद्द्यांच्या संदर्भातली? राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात बैठक झाली आहे दिल्लीमध्ये आणि या बैठकीत खरगेंच्या निवासस्थानी चर्चा झाली व्यवस्थित की काँग्रेसने ठरवलंय की बिहारमधल्या मतदानाचा आणि जे वोटिंग झालं त्याची सर्व माहिती आकडेवारी ते तपासणार आहेत आणि त्या अनुषंगाने काही भविष्यामध्ये रणनीती तयार करणार आहेत। परंतु आता पुन्हा काँग्रेस वोट चोरीच्याच मुद्द्यावर अडलेली आहे असंही कळतंय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि ते याच मुद्द्यावर बिहारच्या निवडणुकांचे विश्लेषण करणार आहेत। अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।